नमस्कार, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विरोधी भगिनीनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आज आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई यांची जी शोकांतिका आहे, प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर शेअर करणार आहे किंवा तुम्हाला मी सांगणार आहे। बघा, आपण प्रत्येक वेळेस बघत असतो, विधानसभेत असेल का लोकसभेत असेल, ज्या वेळेस पावसाळी अधिवेशन असेल, हिवाळी अधिवेशन असेल, वेगवेगळे अधिवेशन होतात, तर त्या अधिवेशनामध्ये देखील हेच केलं जातं। आणि जे आमच्या सोबत म्हणजे जिथं आम्ही स्वतः प्रत्यक्ष अनुभव घेतला, तर तिथं देखील त्याच पद्धतीने करण्यात आलं, तेच मी तुमच्या समोर सांगणार आहे। तर बघा, आमचं रविवारच्या दिवशी माननीय आमदार आढावा दिदी, म्हणजे आमच्या तालुक्यातलं एक गाव आहे, मोठं गाव आहे आपल्या जवळजवळ, तिथं 30 अंगणवाडी आहेत, अशा गावामध्ये कार्यक्रम ठेवलेला होता। कार्यक्रम आपल्या सगळ्यांना माहिती पूर्ण महाराष्ट्रात साजरा झाला। आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा तो कार्यक्रम होता। महसूल विभागाची प्रचार प्रसिद्धी असा सगळ्यांचा सगळं पूर्ण महाराष्ट्रभर या कार्यक्रमाचं जे आहे ते कार्यक्रम होत होते। आता जर तुम्ही बघितलं तर शनिवारी आषाढ एकादशी होती, म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सगळेच जण वारकरी असतील नसतील, आपण सगळेच तो उपवास करत असतो। आणि तो उपवास करत असताना दुसऱ्या दिवशी अर्ली मॉर्निंग, म्हणजे आम्ही 8 वाजेला निघालो, तुम्ही पण निघाला असेल कदाचित, 8 वाजेला जाऊन तिथं आम्ही थांबलो आणि जवळजवळ 2 ते 2:30 वाजेपर्यंत आम्ही तिथं थांबलो। इतकं माननीय साहेबांनी, म्हणजे जे आमदार साहेब आहेत, परंतु आमच्या विधानसभेचे जे आमच्या तालुक्याचे आहेत, तर त्यांनी ज्या पद्धतीने सांगितल्या योजना सांगितल्या, लाडकी बहिणीविषयी सांगितलं, महसूल विभागाच्या योजना, खूप वेगवेगळ्या योजना सांगितल्यात। मला पण आनंद झाला। जे शासन आहे वेगवेगळ्या योजना राबवत आहे, आपल्याला त्याबद्दल दुमत नाही, आपलं काही म्हणायचंही नाही। त्यांनी छान सांगितलं, ते आवडलं। पण एक खेद असा वाटला की त्यांनी जवळजवळ 1 ते 1.5 तास ते स्टेजवर बोलले, पण त्या 1.5 तासामध्ये सगळ्या मॉपमध्ये, म्हणजे जो भाग होता त्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त जी संख्या असेल तर ती आपली अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस ताई होत्या, समोर दिसत होत्या, गणवेशात होत्या। परंतु साहेबांना आपल्या येणाऱ्या समस्या आपण आहोत याची देखील साहेबांना जाणीव राहिली नाही आणि साधं त्यांनी आपलं कौतुक देखील केलं नाही। बघा, आपण काय बघत असतो की आपलं कोणीतरी आपल्या समस्याचं निवारण करावं, कोणीतरी, कारण की लोकप्रतिनिधी म्हणजे आपण त्यांना निवडून दिलेलं असतं आणि आपण आशाने त्यांच्याकडे बघत असतो। आता त्यांचं सरकार आहे म्हणून त्या आशेने आपण बघत असतो। अशा परिस्थितीमध्ये जर आपण समोर दिसून जर आपल्या साधा नावाचा, आपला कौतुकाचा उच्चार होत नसेल, तर अशा वेळेस मात्र खेद व्यक्त करावा लागतो आणि वाईट वाटतं की साहेब, आम्ही तुम्हाला निवडून देतो, आम्ही तुमच्याच शासनामध्ये, तुमच्या शासन दरबारी मानधनी तत्वावर आम्ही काम करतो आणि असं काम करतो की त्या कामाला तोड नाही। कशी तोड नाही की आपल्या सगळ्यांना माहिती 2021 पासून पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन आलेली। या पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवर आजपर्यंत, म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये माझ्या अंगणवाडी सेविका ताई नव्हे, मदतनीस ताई सुद्धा पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवर कुठलंही प्रशिक्षण नसताना काम करतायत। आता मी व्हिडिओज करते, इतर पण अजून व्हिडिओज करणारे आहेत, म्हणजे फक्त युट्यूबचा व्हिडिओ बघून काम करत आहेत, सगळ्या प्रकारचे इंडिकेटर्स पूर्ण करत आहेत। ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे आपली। मातृवंदना योजना आली असेल, मातृवंदना योजना तुम्ही पाहिली, तिचं देखील कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण झालं नाही, आता प्रशिक्षण द्यायला सुरुवात झाली। जेव्हा आपण सगळं काम करायला लागलो, पोषण ट्रॅकरचं देखील गेल्या महिन्यापासून प्रशिक्षण सुरू झालं। आपल्याला माहिती ती योजना 5 वर्षापासून आली, पण आपल्याला प्रशिक्षणाची सुरुवात कधी झाली? आता गेल्या मागच्या महिन्यापासून पूर्ण महाराष्ट्रभर प्रशिक्षण दिलं जातंय, पोषण ट्रॅकरचं असेल, मातृवंदनेचं असेल। पण आपण सगळं काम करतोय ऑलरेडी। माझ्या सगळ्या बहिणी, माझी 10वी नापास ताई असेल, माझी 8वी पास ताई असेल, ती देखील पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनचं काम उत्तम करत आहे। मग आपण कौतुकाला पात्र नाहीत का? काम सगळे करतात। त्या वेळेमध्ये त्यांनी अगदी मोठभर मोजण्या एवढ्या आशाताई असतील, त्यांचं कौतुक केलं। माझं आशाताईंविषयी अजिबात दुमत नाही, काहीच म्हणायचं नाही। लोकसभेमध्ये जेव्हा विरोधक बोलत असतात त्यांच्या पण तोंडून आशाताईंचं काम असतं, विधानसभेमध्ये विरोधक बोलत असतात तेव्हा देखील त्यांच्या तोंडून आशाताईंचं नाव असतं। अहो, मग आपल्याला सत्ताधारी पण आपलं नाव घेत नाही आणि विरोधक पण आपलं नाव घेत नाही, मग आपण जे काम करतो हे काम कोणाला दिसत नाही। आता वेळ आलेली ताईंनो, मी हा व्हिडिओ का केला, मला बऱ्याच दिवसापासून माझ्या खूप साऱ्या ताईंचं म्हणणं होतं की ताई तुम्ही एक व्हिडिओ करा। खूप खेदाने, खूप वाईट असं वाटतं की आपण शासनाने चालू केलेल्या योजनेचं महत्व आपण पटवून सांगायचं। त्यांना माहिती, त्यांनी शासनकर्त्यांनीच योजना आणलेली, त्याच्यामुळे योजना काय आहे हे त्यांना माहिती, पण योजनेच्या मध्ये राहून आपण कशा पद्धतीने बिगर प्रशिक्षणचं, कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग न देता आपण जे काम करतोय, वेगवेगळे प्रशिक्षण असतील, आपला हक्काचा रविवार असून देखील आपण तिथं कार्यक्रमाला कोणीच घरी थांबलं नाही।
सेविका असतील, मदतनीस असतील, कुठे गेले आपल्याला टीव्ही लवकरात लवकर भेटत नाही, भेटेल कार्यालय अधिकाऱ्यांची चूक नाही, त्यांची अजिबात चूक नाही. ते जसं वरून देतील तसं त्या पद्धतीने ते देतील. त्याच्यामुळे ते सांगतात, त्यांचा आदेश असतो. आपण मानधनी कर्मचारी आहेत, आपल्याला फक्त गर्दी करण्या म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. आपलं साधं कोण कौतुक करत नाही किंवा आपल्याला आपल्या समस्या असतील, आपल्याला चतुर्थ श्रेणी कर्मचारीसाठी आपण आपला काही लढा असेल तर याच्यासाठी युनियन देखील आपल्या पाठीशी उभी राहते. मग अशा परिस्थितीमुळे ताईंनो आपण सगळ्यांनी काय करायचं, म्हणून माझ्या सगळ्या ताईंना विनंती की आता हतबल होऊ नका. आता आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटन करायचंय आणि आता आपला हा विचार महाराष्ट्रापासून तर आपल्याला जंतर मंतर पर्यंत कशा पद्धतीने नेता येईल आपल्याला सगळ्यांना आता जाणीव करून द्यायची. शासनकर्त्यांनी योजना आणली, योजना त्यांना सांगण्याची गरज नाही. आपलं कामाचं स्वरूप त्यांना माहिती, आपल्याला ते सांगायची गरज नाही, कारण की योजनाच ते चालवत आहेत. आपण त्यांना सांगणारे कोण, त्यांना सगळं माहिती. पण ती योजना चालवत असताना आपण कशा पद्धतीने कसं स्ट्रगल करतो, कशा पद्धतीने करतो ही मात्र माहिती करून द्यायची वेळ आता आलेली आहे ताईंनो. आपण म्हणजे खूप काही गोष्टी व्हिडिओ जर बघायला गेला तर 1 ते 2 तासात होऊ शकतो, मी तेवढ्या वेळ बोलू पण शकते, पण मर्यादा असते. माझ्या ताई किती पाहतील, म्हणून ताईंनो मला खंत वाटली, मला वाईट देखील वाटलं की आपण दुर्लक्षित होतो. आपला विरोधक पण विषय मांडत नाही, सत्ताधारी पण मांडत नाही. आपण मुळात असं काम करतोय की आपण चतुर्थ श्रेणी कर्मचारीसाठी आपण पात्र आहोत, पण आपल्याला पात्र धरलं जात नाही. ही देखील खूप खेदाची गोष्ट आहे. तरी ताईंनो मी तुम्हाला आजच्या माध्यमातून एकच सांगेल की आता फक्त संघटन आणि संघटन ते पण पूर्ण एकत्रित एक छत्री संघटन आपलं खूप महत्वाचं आहे. खूप साऱ्या ताई सांगतील ताई तुम्ही संघटनेमध्ये भाग घ्या, तुम्ही स्वतः युनियन तयार करा, तर ताईंनो हे मुळीच होणार नाही. मला युनियन म्हणजे आपण सगळे जमलो हीच आपलं युनियन असते, हेच आपलं संघटन असतं. त्याच्यासाठी वेगळी युनियन करायची, परत तेच करायचं आपल्याला, ते करायचं नाही. तर आपल्याला सगळ्यांना आपले विचार आपल्या कुठल्याही युनियन असतील तर त्या युनियनला फक्त आपल्याला सांगायचंय की आता तुम्ही एकत्रित व्हा आणि एकजुटीने आता चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कमीत कमी दर्जा कसा मिळेल याच्यासाठी प्रयत्न करा. हाच आपला मुख्य उद्देश राहिला पाहिजे. आणि ज्या माझ्या रिटायर होणाऱ्या झालेल्या ताई आहेत किंवा होणार आहेत तर यांच्यासाठी देखील त्यांना ती रक्कम मिळणे पाहिजे, त्यांना पेन्शन मिळालं पाहिजे. तर ह्या 2 गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. एवढंच मला आजच्या माध्यमातून सांगायचं होतं. जर तुम्हाला माझे विचार पटले असतील, तुम्ही माझ्या सोबत असाल तर ताईंनो सगळं पूर्ण महाराष्ट्र आपल्याला एक करून प्रत्येक युनियनला आपल्याला जागवायची आहे आणि याच्यासाठी आपल्याला प्रभावित करायचं, एवढंच सांगायचं होतं आजच्या व्हिडिओपुरतं. एवढंच, धन्यवाद.